मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण वाक्य लहानपणापासूनच ऐकत आलेले आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण आहे म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतो. भोगी शब्द भुंजे या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी व आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्वजण अभंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात किंवा घालत असतात. महिला अलंकार घालत असतात तसेच धारण करत असतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी जात असतात. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धान्य बहारलेलं असतं, त्यामुळे आहारातील त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगटा म्हणतात, तर काही ठिकाणी याला भजी म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खरडा, सर्व शेंगदाण्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा इतर सर्व मिक्स भाज्या असतात, त्या सर्व बनवून त्याची भाजी केली जाते, त्यालाच भजी असे म्हणतात. भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरीची ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे हिवाळ्यात दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच या दिवशी देवाची व सूर्यदेवाची सुद्धा पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. आता भोगी का साजरी करावी, तर भोगी साजरी करण्यामागे एक कारण आहे. बघा, भोगी साजरी का करावी? या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून अशी प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीसुद्धा दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीची भाकरीचा आस्वाद घेऊन उपदारूपी प्रेमाचा तो अनुभव घेत असतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होत असतो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून नवीन चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. नवीन बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपून नवे आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची असते. आता भोगी सण कसा साजरा करतात? भोगीच्या दिवशी विशिष्ट चविष्ट पदार्थ बनवून खाण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी आणि लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांनी मिळून जी भाजी करतात त्याला भजी म्हणतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खाणे. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर ठरते. घरातील देवांची व सूर्याची पूजा करून पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे. भोगी मागचा उद्देश माणसाच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह आणि माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीला पूर्व संध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुवा संक्रांती किंवा पिष्टक संक्रांती असेही म्हणतात. दक्षिणेस याच वेळी पोंगल नावाचा 3 दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे, त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे सुद्धा म्हटलं जातं. आता भोगी देणे म्हणजे काय, तर भोगीच्या दिवशी केलेली भाजी करून सुवासिनीला जेवण्यासाठी बोलवले जाते. शक्य नसल्यास भाजीचा शिजा त्यांच्या घरी
दिला जातो यालाच आपण भोगी देणे असेही म्हणतो. अशा प्रकारे आपण भोगी का व कशी साजरी करावी, भोगीचे महत्त्व संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.